पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली आहे। नमस्कार। राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त आपल्याशी संवाद साधणार आहेत। आज या पत्रकार परिषदेला माननीय राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, उपसचिव सूर्यकृष्णमूर्ती आणि उपआयुक्त राजेंद्र पाटील उपस्थित आहेत। आधी माननीय आयुक्त आपल्याला ब्रीफिंग करतील, त्यानंतर प्रश्न उत्तर होतील। मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। नेटवर्कचा इश्यू आहेच। सर्वांना नमस्कार। सर्व सन्माननीय वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे संपादक व प्रतिनिधी, आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशाद्वारे 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या माध्यमाने मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व इतर सर्व संबंधितांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मला आपल्याला सांगायचं वाटते की ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे। राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे। 246 नगर परिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगर परिषदांचा समावेश आहे आणि 236 नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे। राज्यामध्ये एकूण 147 नगरपंचायती आहे, त्यापैकी 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे। त्यामध्ये 15 नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि 27 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली आहे आणि उर्वरित 105 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही। नगर परिषदची साधारणतः सदस्य संख्या ही 20 ते 75 आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही 17 आहे। नगर परिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे 2 जागा नगर परिषदेमध्ये असतात। पण नगर परिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगर परिषदेमध्ये एका प्रभागामध्ये 3 जागा असतात। म्हणजे साधारणतः मतदारांना 2 ते 3 सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल। याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष आहे, यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल। नगरपंचायतमध्ये आपल्याला माहित आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष, त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतीसाठी 2 मतं द्यावे लागतील। नामनिर्देशन